नमस्कार, मी पूजा. टॉक टाइम मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आजचा आपला विषय आहे रशियामधील वैद्यकीय शिक्षण आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर अमित कांबळे. सगळ्यात आधी मी तुम्हाला त्यांची थोडक्यात ओळख करून देते. डॉक्टर अमित कांबळे हे एके एज्युकेशनल कन्सल्टन्सीचे चेअरमन आणि मॅनेजिंग डिरेक्टर सुद्धा आहेत. त्याचप्रमाणे त्यांनी त्यांची मेडिसिन मधील MD ही जी पदवी आहे ती वोल्गोग्राड युनिव्हर्सिटी रशियामधनं पूर्ण केलेली आहे. त्याचप्रमाणे मागील 15 वर्षापासून ते रशियामध्ये सध्या कार्यरत आहे आणि गेल्या 6 महिन्यांपासून ते रशियातील विद्यार्थ्यांसाठी किंवा विद्यार्थ्यांच्या सेवेत जे आहेत ते कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे रशियात जाणाऱ्या इच्छुक विद्यार्थ्यांसाठी म्हणजे भारतातील जे रशियात जाणारे इच्छुक विद्यार्थी आहेत त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी सर सध्या मुंबईमध्ये आलेले आहे. सर आपल्या स्टुडिओत आलेले आहे. त्यांचं स्वागत करूया आणि लगेचच आजच्या आपल्या चर्चेला सुरुवात करूया. सर, सगळ्यात आधी आमच्या स्टुडिओमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. आजचा आपला विषय अत्यंत भारतातील विद्यार्थ्यांसाठी जो आहे तो महत्त्वाचा आहे, MBBS इन रशिया. तर सगळ्यात पहिला प्रश्न माझा असा आहे की विद्यार्थ्यांनी शिक्षणासाठी किंवा MBBS करण्यासाठी रशियात का जावं? सगळ्यात पहिलं आज CETचा निकाल लागलेला आहे. जे विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत चांगल्या मार्कांनी त्यांना माझ्याकडून हार्दिक अभिनंदन आणि IBN लोकमतचं मी धन्यवाद करतो की हा मंच आपण देत आहात अवेअरनेस प्रोग्रामसाठी. त्यासाठी आपलेही धन्यवाद. त्यानंतर आपण आपल्या प्रश्नाकडे जो आज विचारलेला आहे की सगळ्यात पहिले रशियामध्ये जाण्याची ही एक संधी आहे. ज्या विद्यार्थ्यांना इथं ॲडमिशन मिळत नाही ते विद्यार्थी तिथं जाऊ शकतात. कारण हे जे ॲडमिशन सगळे आहेत हे गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटीज मध्ये होत असतात. म्हणजे प्रायव्हेट सेक्टर इथे इन्व्हॉल्ड नाहीये. त्याच्यामुळे काय होतं, डोनेशन्स लागत नाहीत, कॅपिटेशन फीज लागत नाही आणि कुठल्याही प्रकारची कॉमन एंट्रन्स टेस्ट ज्याला आपण CET म्हणतो किंवा नीट हे परीक्षा आपल्याला द्यायची गरज नाहीये. प्लस 12वीचे जे सायन्स जे स्ट्रीमचे विद्यार्थी आहेत त्यांना किमान जर 50% मार्क असले, 50 आणि 50हून अधिक आणि इंग्लिशमध्ये 50 मार्क असले तर त्यांचं ऍडमिशन तिथं आपण करू शकतो. त्याचप्रमाणे जे माध्यम आहे शिकवण्याचं ते आहे इंग्लिश माध्यमातून शिकवलं जातं. प्लस वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आणि मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया ह्यांच्या मान्यताप्राप्त विद्यापीठांमध्ये ह्यांचा प्रवेश होऊ शकतो. आणि आपल्याला डायरेक्ट मेडिसिनची आपल्याला पदवी मिळते. म्हणजे डॉक्टर ऑफ मेडिसिन ही जी पदवी आहे म्हणजे आपण कसं बॅचलर सिस्टम फॉलो करतो आणि ते डॉक्टर सिस्टम फॉलो करतात. सो आपल्याला ही एक अपॉर्च्युनिटी आहे. प्लस प्रवेश प्रक्रिया सोपी आहे. असे बरेच कारण आहेत ज्याच्यामुळं इंडियन विद्यार्थी रशिया हे त्यांचं करिअर डेस्टिनेशन म्हणून प्रेफर करतात. नक्कीच. तुम्ही जसं म्हणालात की रशियामध्ये MBBS करण्यासाठी प्रवेश प्रक्रिया जी आहे ती अत्यंत सोपी आहे. तर माझा दुसरा प्रश्न असा आहे आणि जो विद्यार्थ्यांसाठी फारच महत्त्वाचा आहे की रशियामध्ये अशा कोणकोणत्या युनिव्हर्सिटी आहेत MBBS करण्यासाठी? तसं बघायला गेलं तर रशियामध्ये 50हून अधिक युनिव्हर्सिटीज आहेत. पण जे प्रोफेशनल ट्रेनिंग आहे आणि जे रेप्युटेड युनिव्हर्सिटीज आहेत ते अगदी मोजके आहेत. आणि त्यातल्या टॉप 5 युनिव्हर्सिटीज म्हणजे मॉस्कोचे जे युनिव्हर्सिटीज आहेत तिथं फर्स्ट मॉस्को सेचिनोव मेडिकल युनिव्हर्सिटी, पीपल फ्रेंडशिप युनिव्हर्सिटी ऑफ रशिया, कझान जे रशियाचं तिसरं कॅपिटल आहे तिथं कझान स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी, त्याचप्रमाणे कझान फेडरल युनिव्हर्सिटी आणि रशियाचं जी चौथी कॅपिटल आहे निझनी नोव्हगोरोड स्टेट मेडिकल अकॅडमी तिथं देखील आम्ही प्रवेश हे करतो. त्याचप्रमाणे अजून देखील युनिव्हर्सिटीज आहेत जे युरोपियन पार्टमध्ये लोकेटेड आहेत. पण शक्यतो आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना जिथं चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर आहे आणि कॅपिटल्समध्ये आहे म्हणजे मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये त्यांचा प्रवेश व्हावा ह्या अनुषंगाने आम्ही तिथं त्यांना पाठवत असतो. नक्कीच. सर, जर बघायला गेलं तर प्रत्येक युनिव्हर्सिटीमधल्या किंवा प्रत्येक ठिकाणच्या ज्या शिक्षण पद्धती आहेत किंवा शिक्षण शिकवण्याची जी पद्धत आहे ती प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची असते. तर मला असं विचारायचं की चायना म्हणा, युक्रेन म्हणा किंवा फिलिपाईन्समध्ये यांच्या शिक्षण पद्धतीमध्ये नेमका काय फरक आहे, काय समजून सांग? आता कसं आपण दुसऱ्या कंट्रीज बद्दल म्हणजे प्रत्येक कंट्रीचे आपले पॉझिटिव्ह ऍस्पेक्ट्स आहेत, आपले निगेटिव्ह ऍस्पेक्ट्स आहेत. आता जर आपण जसं तुम्ही म्हणाला की रशियामध्ये सगळ्यात अगोदर भारतीय विद्यार्थी हे जात होते. म्हणजे 50 वर्षाहून अधिक ऑलरेडी इंडियन विद्यार्थी तिथे जाऊन शिकून इथं येऊन काम करत आहेत. चायना हे मार्केटमध्ये 2006-07 नंतर आलेलं आहे आणि त्यातल्या त्यात त्यांची लँग्वेज देखील मँडरिन लँग्वेज ही तशी फारशी सोपी नाहीये. भाषा का महत्वाची आहे, कारण जर आपल्याला त्या कंट्रीची भाषा आली नाही तर आपण त्या पेशंटशी काय बोलणार किंवा डायग्नोजिंग कसं करणार. त्याचप्रमाणे किर्गिस्तान जर आपण बघितलं, किर्गिस्तानची कसं आहे इन्फ्रास्ट्रक्चर बेसिक कमी आहे. आता ओश युनिव्हर्सिटी आहे किंवा जलालाबाद युनिव्हर्सिटी आहे, इथं बरेच इंडियन विद्यार्थी जात नाही असं नाहीये. बट फक्त कमी फीज आहे म्हणून तिथं जाणं हा एक पर्याय नसू शकतो. कारण
आपल्याला माहिती आहे की आपण करिअर एकदाच निवडत असतो आणि आपल्याला माहिती आहे की इंडियात आल्यानंतर आपल्याला MCI ची स्क्रीनिंग टेस्ट द्यावी लागणार. म्हणजे जर आपण आज जाऊन तिथं एका अशा कमी इन्फ्रास्ट्रक्चरच्या कॉलेजमध्ये जर आज एज्युकेशन घेतलं आणि परत आलो तर जनरली आपल्याला माहिती आहे की MCI मध्ये आता जर किर्गिस्तानचं आपण जर घेतलं तर 1,000-1,500 विद्यार्थी शिकून येत आहेत. बट त्यांचा पासिंग रेशो किती आहे? तुम्ही रशियाच्या तुलनेला जर तुम्ही बघितलं की आज रशियामध्ये 60%, 70% MCIचा निकाल आहे. बट तसा रिझल्ट किर्गिस्तानचा आहे का किंवा जॉर्जियाचा आहे का? फिलिपिन्सचा जो प्रश्न होता, फिलिपिन्सचं कसं आहे की बऱ्याच लोकांना माहित नाही की फिलिपिन्सला जी नॅशनल कमिशन ऑफ एज्युकेशन जे आहे हे एक एक्झाम कंडक्ट करते आणि त्याला म्हणतात NMAT. आणि NMAT ही कधी द्यायची असती? बॅचलर ऑफ सायन्स झाल्यानंतर, म्हणजे 12वी नंतर 1.5-2 वर्ष बॅचलर ऑफ सायन्सचा कोर्स करायचा, मग NMAT ची परीक्षा द्यायची. जर ती उत्तीर्ण झालं तर तुम्हाला MD प्रोग्रामला ऍडमिशन मिळतो. म्हणून काय होतं की बऱ्याच जणांना इथंच तुम्हाला MBBS शिकवलं जातं असं बऱ्याच लोकांना सांगितलं जातं, पण ते करेक्ट नाहीये. आणि हे म्हणजे चायना असू देत, जॉर्जिया असू देत, फिलिपिन्स असू देत, किर्गिस्तान असू देत, हे सगळे मार्केटमध्ये फार लेट आलेले आहेत. म्हणजे रशियाला बघून हे मार्केटमध्ये आलेले आहेत आणि ते देखील डेव्हलप होत आहेत, नाही असं नाहीये. बट आता जर साधा प्रश्न आहे की जर आपण इंडियाच्या तुलनेत जर आपण श्रीलंका बघितलं तर इंडिया चांगलं आहे का श्रीलंका चांगलं आहे? ऑफकोर्स इंडियामध्ये आपले पॉझिटिव्ह पॉईंट्स आहेत, श्रीलंकेमध्ये आपले. बट आपण तसंच विचार करताना हा फार महत्वाचा विषय आहे की रशिया हा फार मोठा आणि प्रगत राष्ट्र आहे आणि हे अपकमिंग कंट्रीज आहेत. सो माझं जर पालकांना किंवा विद्यार्थ्यांना हेच आव्हान असेल की जर आपल्याला एका चांगल्या युनिव्हर्सिटीमध्ये, कॅपिटलमध्ये जर शिकायला मिळत असेल तर हे ऑप्शन्स आपण का सिलेक्ट करायचे? प्रवेश प्रक्रियेबद्दल आपण सुरुवातीला बोललो, शिक्षण पद्धतीबद्दल तुम्ही आता आम्हाला मार्गदर्शन केलं. मात्र महत्वाचा प्रश्न उरतो तो खर्चाबद्दलचा. तर रशियात MBBS करण्यासाठी नेमका खर्च कसा काय असतो, काय सांगाल त्याबद्दल? अंदाजे प्रत्येक विद्यापीठाची जे मी तुम्हाला सांगितलं की कॅपिटलमध्ये जर आपण बघितलं, म्हणजे मॉस्को असू देत किंवा कझान असू देत किंवा निझनी नोव्गोरोड असू देत किंवा रेप्युटेड युनिव्हर्सिटीज, ह्यांचा अंदाजे खर्च कॉलेजची फी, हॉस्टेल फी ह्या पकडून 3 ते 3.5 लाखापर्यंत जाऊ शकतो. त्याचप्रमाणे त्यांचा वैयक्तिक, विद्यार्थ्यांचा वैयक्तिक खर्च म्हणजे त्यांचं फूड असू देत, हॉस्टेल असू देत, त्यानंतर त्यांचं इंटरनल ट्रान्सपोर्टेशन असू देत, ह्याला अंदाजे 8 ते 10 हजार रुपये लागू शकतात. म्हणजे टोटल जर आपण बघितलं तर अंदाजे आपल्याला 4 ते 4.25 लाख रुपये प्रत्येक वर्षी येऊ शकतो. 6 वर्षाचा हा कोर्स आहे. म्हणजे अंदाजे जर आपण बघितलं तर 22 ते 24 लाखापर्यंत आपल्याला हा खर्च पूर्ण कोर्ससाठी लागू शकतो. 22 ते 24 लाखापर्यंत रशियात MBBS करण्यासाठी खर्च लागू शकतो, हे तर तुम्ही आम्हाला समजून सांगितलं. मात्र सध्या जाहिराती अशा चालल्या आहेत की 9 लाखात MBBS करा किंवा अगदी 12 लाखात सुद्धा MBBS आपल्याला करता येतं. तर या जाहिराती नेमक्या काय आहेत आणि या फसव्या आहेत का, याबद्दल तुम्ही काय सांगाल? मी तेच म्हणतोय की ह्या सगळ्या मार्केटिंग गिमिक्स आहेत की अट्रॅक्ट करण्यासाठी पालकांना किंवा विद्यार्थ्यांना. मी जसं सांगितलं की किर्गिस्तानमध्ये असे बरेच युनिव्हर्सिटीज आहेत ज्यांची फी स्ट्रक्चर कमी आहे. मग एजंट्स कसे करतात, 6 वर्षाची फी एकदम घेतात, त्याच्यामुळे हे पॅकेज ते डिझाईन करतात. जर आपण बघितलं की महिन्यालाच खर्च आपल्याला 10,000 लागू शकतो, तर मग जर आपण 6 वर्षाचा विचार केला तर आपल्याला 6 लाख रुपये हे तर आपले वैयक्तिक खर्च झाले, येण्या जाण्याचा खर्च वेगळा आहे. मग तो खर्च कोण करणार? म्हणून विचार पालक त्या पद्धतीने करत नाहीत, फक्त स्वस्त आहे म्हणून ऍडमिशन तिथं घेतात. प्लस आपल्याला माहिती आहे की किर्गिस्तान किंवा बाकीच्या ह्या कंट्रीजमध्ये ऑलरेडी सिव्हिल वॉर मधून हे कंट्रीज उभरत आहेत. 2010 मध्ये ओश आणि जलालाबादमध्ये एथनिक वॉर्स झालेले होते, म्हणजे बऱ्याच जणांना ते माहीत सुद्धा नसेल. आणि त्याच्यात इंडियन स्टुडंट्सला, म्हणजे आपल्या गव्हर्नमेंटला तिकडचे जे अडकलेले विद्यार्थी होते त्यांना बाहेर काढायला त्यांना बरेच परिश्रम घ्यायला लागले. त्याचप्रमाणे युक्रेन आहे, तिथं देखील सिव्हिल वॉर सुरू आहे. सो एक स्टेबल गव्हर्नमेंट आणि ह्या जाहिरातीला तुम्ही बळी पडू नका. मला वाटतं फी आणि टक्केवारी, मार्कांची जी टक्केवारी आहे ती कितपत महत्वाची असते याबद्दल सुद्धा जाणून घ्यायचे. मात्र एका छोट्याशा विश्रांतीची वेळ झालेली आहे, लगेचच भेटतोय. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा टॉक टाइम. रेणू शाळेत नाही गेली. डॉक्टर मावशी, मीच नाही शाळेत पाठवलं. त्या दिवसांची गळगळ सूज. कारण आहे कापराचा ओलावा. वापरा बेस्पा चॉईस अल्ट्रा. हा ओलावा शोषून घेतो 100% कारण की यामध्ये आहेत मॅजिकल क्रिस्टल. तर आता पुढे चालत राहा. बेस्पा चॉईस रेग्युलर फक्त 29 रुपयांमध्ये. दीर्घ सुरक्षेसाठी नवीन बेस्पा चॉईस एक्स्ट्रा लॉंग.
देखो आसमां में खिलकर सूरज निकल रहा है, देश का परचम अब ऊंचा उड़ रहा है, बरसों का अंधेरा रोशन हो रहा है, गरीब की रसोई से धुआं हट रहा है। मेरा देश, मेरा देश, मेरा देश, मेरा देश बदल रहा है, आगे बढ़ रहा है, मेरा देश बदल रहा है, आगे बढ़ रहा है। हमने कितना किती खुश आहेत ना बहिणी, पण एक व्हिडिओ क्लिप यांचं आयुष्य उद्ध्वस्त करते. घेऊन येतोय मी कधीही न पाहिलेली दोन बहिणींची एक थरारक कथा, दुहेरी. मम्मा, तू आम्हाला सगळ्यांना किती जपतेस? ते तर आहे. आणि आम्ही तुला काय दिलं? पांढरे केस. काय हवंय? जपायचंय तुला. रिच क्रीम हेअर कलर गोदरेज एक्सपर्टने. हेअर कलर आणि जपणूक. हा केस कलर करतो, तेही अमोनिया शिवाय. आणि याचा ॲलोमिल प्रोटीन फॉर्म्युला केसांना ठेवतो सॉफ्ट आणि शायनी. बरं, इतके पैसे कुठून आले? फक्त 30 रुपये मम्मा. जपणूक गोदरेज एक्सपर्ट रिच क्रीमची. श्री भास्कर विचारे साहेब, मुंबई उपाध्यक्ष, रायगड प्रभारी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक सर्व पदाधिकारी, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी. फर्दर टेंशन, थकान और निद्रा का भार हो पड़ा तो हर छोटा काम लगता है बड़ा. कोई उपाय? ऑफकोर्स नो मसाज. अपनाइए नवरत्न आयुर्वेदिक तेल का मैजिक मसाज, जो 2 मिनट में करे असर शुरू और दे सुकून भरी ठंडी राहत. टारगेट कंप्लीट. 2 मिनट में शुरू असर, करो ताजा सर. नवरत्न तेल, ठंडा ठंडा, कूल कूल. अब बादाम के पोषण के साथ पाओ ठंडी ठंडी ताजगी और मनमोहक खुशबू. नया नवरत्न आमंड कूल ऑयल, ठंडी ठंडी महकती राहत. देखो आसमां में खिलकर सूरज निकल रहा है, देश का परचम अब ऊंचा उड़ रहा है, गरीब को मिला सहारा, कारोबार हो कर रहा है, किसान की फसल को बीमा कवर मिल रहा है. मेरा देश, मेरा देश, मेरा देश बदल रहा है, आगे बढ़ रहा है, मेरा देश बदल रहा है, आगे बढ़ रहा है. देश का देवर आ रहा है. हाय दया, 2 बज गए क्या? देखिए, देवर जी आते ही होंगे. टीवी सीरियल्स की हर खबर देगा देश का देवर. टॉक टाइम मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आजचा आपला विषय आहे रशियामधील वैद्यकीय शिक्षण आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत एके एज्युकेशनलचे संचालक डॉक्टर अमित कांबळे. पुन्हा एकदा आपल्या चर्चेला सुरुवात करूया. सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी जसं मी म्हटलं की फी आणि मार्कांची टक्केवारी ही सुद्धा महत्वाची असते या ऍडमिशनसाठी. तर तुम्ही 30 शहरांमध्ये जवळजवळ आता फिरून आलेला आहात, तुम्हाला खूप सारा अनुभव आहे आणि तुम्ही जसं म्हणालात की 6 वर्षाचा हा कोर्स आहे, तर 6 वर्षाची फी आपण इन्स्टॉलमेंटमध्ये भरू शकतो की एकत्र भरायची असते आणि एकंदरीत मार्कांची जी टक्केवारी आहे ती कशी काय असते? अंदाजे जे कॅपिटल्स आहेत म्हणजे मॉस्को असू देत किंवा कझान असू देत, या ठिकाणी PCB मध्ये अंदाजे 65% अधिक मार्क पाहिजेत फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी. त्याचप्रमाणे इंग्लिशमध्ये 50 अँड अबव मार्क्स असणं आवश्यक आहे. बाकीचे जे युनिव्हर्सिटीज आहेत त्यांचे साठी 50 अँड अबव मार्क्स असले तर त्यांचं ऍडमिशन तिथं आपण फायनलाइज करू शकतो. दुसरा जो प्रश्न होता आपला की फी इन्स्टॉलमेंटमध्ये भरू शकतो का? प्रत्येक वर्षाची फी ही प्रत्येक वर्षालाच आकारली जाते. म्हणून जे पॅकेजिंग सिस्टम जे आहे की 6 वर्षाचे एकदम भरा मग 1 वर्ष डिस्काउंट, असा काही प्रकार नसतो. कारण सपोज एक विद्यार्थी आजारी पडला किंवा तो कोपअप करू शकला नाही अकॅडमिक्स मध्ये, तर त्या फीचं काय होणार हा एक मोठा प्रश्न असतो. सो त्या वर्षाची फी त्या वर्षाला आकारली जाते. नक्कीच. फी बद्दल तर तुम्ही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं, मात्र त्याचप्रमाणे कर्ज ही सुद्धा एक महत्वाची काही विद्यार्थ्यांसाठी बाब असते. तर रशियामध्ये MBBS करण्यासाठी भारतीय बँका ज्या आहेत त्या आपल्याला कर्ज देतात का? याबद्दल काय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन? ऑफकोर्स सगळ्या जे नॅशनलाइज्ड बँक्स आहेत, शेड्यूल्ड बँक्स आहेत, सगळ्या बँक्स जवळपास कर्ज देतात. बट त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचे जे डॉक्युमेंट आहे दॅट इज द ऍडमिशन कन्फर्मेशन लेटर. म्हणजे विद्यापीठाने जी आपली सीट कन्फर्म केलेली आहे हे आपल्याला बँकेला प्रोव्हाइड करावं लागतं. प्लस त्यांचे जे
पालकांचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते आपल्याला बँकला द्यावं लागतं आणि त्याच्यानंतर बँक जनरली काय करतात की लोनची जी अमाऊंट आहे ती डायरेक्ट विद्यापीठाला रेमिट करत असतात. बरोबर. भारतीय विद्यार्थी आहेत किंवा इतर कुठल्याही शहरातले विद्यार्थी जे आहेत ते दुसऱ्या देशामध्ये जेव्हा शिकायला जातात तेव्हा महत्वाचा प्रश्न उभा राहतो तो म्हणजे हॉस्टेल आणि खाण्यापिण्याची सोय. बरोबर. तर रशियामध्ये एमबीबीएस करण्यासाठी जे विद्यार्थी भारतातून गेलेले असतात त्यांच्यासाठी हॉस्टेल आणि ही सगळी सोय जी आहे ती कशी काय उपलब्ध आहे? जे विद्यार्थी रशियाला जातात ऑफकोर्स प्रत्येक विद्यापीठाला त्यांचे हॉस्टेल्स असतात. आता काही युनिव्हर्सिटीजमध्ये जागा असतीलच असं नाही, बट जनरली मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून असं आवाहन करू इच्छितो की ज्या युनिव्हर्सिटीजमध्ये हॉस्टेल्स नाहीत तिथं आपल्या विद्यार्थ्यांना आपण पाठवू नये, कारण बाहेर राहणं थोडंसं अवघड असतं. त्याचप्रमाणे एक्सपेन्सेस देखील वाढतात. प्रत्येक युनिव्हर्सिटी जे हॉस्टेल जे आहे आता तिथं मुलांचं वेगळं हॉस्टेल मुलींचं वेगळं हॉस्टेल अशी संकल्पना नसते. म्हणजे सेपरेट फ्लोर्स असतात, मुलींचे फ्लोर सेपरेट मुलांचे फ्लोर सेपरेट. त्याचप्रमाणे सगळ्या सोयी म्हणजे अटॅच टॉयलेट बाथरूम अटॅच किचन सिक्युरिटी त्यानंतर बेड्स बेड लिनेन वॉशिंग मशीन रूम रिक्रिएशन रूम पोलीस कंट्रोलिंग रूम वॉर्डन्स ह्या सगळ्या गोष्टी तिथे अवेलेबल असतात. त्याचप्रमाणे बऱ्याचशा युनिव्हर्सिटीजमध्ये लायब्ररीची देखील किंवा रिडिंग रूमची देखील सोय हॉस्टेल्समध्येही आहे. बरोबर. हॉस्टेलबद्दल तर तुम्ही सांगितलं, मात्र जेव्हा विद्यार्थी या दुसऱ्या देशात किंवा परदेशात शिकायला जातात तेव्हा महत्वाची असते ती म्हणजे सुरक्षा. तर या सुरक्षेबद्दल काय सांगाल? विद्यार्थी किती सुरक्षित असतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे पालकांचा सहभाग जो आहे या विद्यार्थ्यांसाठी कितपत महत्वाचा आहे? फार महत्वाचा आहे आणि सिक्युरिटी फक्त मुलींचीच नाही मुलांची देखील सिक्युरिटी फार महत्वाची आहे. ऑफकोर्स प्रत्येक जी सिक्युरिटीचे हे आहेत म्हणजे टचवूड की रशियामध्ये अशा काही म्हणजे ज्या ठिकाणी आम्ही आमचे विद्यार्थी प्लेस केलेले आहेत म्हणजे त्यांना लोकल लोकांचं म्हणजे शिवीगाळ असू देत किंवा अब्युजिंग असू देत अशा काहीही गोष्टी घडलेल्या नाही आहेत. दे आर व्हेरी फ्रेंडली विथ ईच अदर. आणि त्याचप्रमाणे पालकांचा जो सपोर्ट आहे हा फार महत्वाचा आहे की विद्यार्थी क्लासला जातो का लेक्चर्स अटेंड करतो का पास होतो का त्याचप्रमाणे फीज पाठवलेली व्यवस्थित भरली गेलेली आहे का. म्हणजे आमच्या ऑफिस सोबत आणि त्यांचे जे तिकडे केअर टेकर असतात म्हणजे आमच्या कंपनीचे जे केअर टेकिंग स्टाफ तिथं असतो त्यांच्याबरोबर एक क्लोज कम्युनिकेशन त्यांनी ठेवणं खूप गरजेचं आहे. नक्कीच. आता महत्वाचा प्रश्न येतो म्हणजे टायमिंगचा. तर विद्यार्थ्यांसाठी कसं काय कॉलेजचं टायमिंग असतं या आणि एकंदरीत जे आहे ती मार्किंग आणि शिकवण्याची पद्धत ती कशी काय असते? आता रशियामध्ये बऱ्याच लोकांना माहिती आहे की थंडी भरपूर असते रशियामध्ये, पण 12 महिने रशियामध्ये थंडी नसते म्हणून मुलं उठत नाहीत क्लासला जात नाहीत ह्या सगळ्या अफवा आहेत. सकाळी 9 वाजता क्लासेस स्टार्ट होतात आणि फर्स्ट हाफ जो असतो तो डेडिकेटेड असतो प्रॅक्टिकल ट्रेनिंगला. जेव्हा एक टीचर 10 विद्यार्थी असा एक प्रॅक्टिकल ग्रुप असतो. त्यानंतर त्यांचे लंच ब्रेक असतो आणि त्यानंतर लेक्चर म्हणजे जेव्हा सगळे इंटरनॅशनल स्टुडंट्स भारतातून असू देत किंवा अजून दुसऱ्या कंट्रीजमधून असू देत ते लेक्चर असतात. 2 ते 3 लेक्चर्स एका दिवसाला असू शकतात. सो 4:30-5च्या दरम्यान त्यांचा हा क्लासचा टाइम जो आहे दिवसाचा शेड्यूल म्हणजे 9ला चालू होतो आणि 4:30ला ते त्यांच्या घरी परत निघू शकतात. बरोबर. नक्कीच. आपल्याला अजूनही बरीच चर्चा करायची मात्र एका छोट्याशा विश्रांतीची वेळ झालेली आहे. लगेचच भेटूया. तुम्ही पाहत राहा टॉक टाइम. जॉनी बॉय राईडला जाऊ. चल 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 थोडा बाईक वर करू. जॉनी वेअर द प्रेझेंटेशन? आय मेल्ड इट इन द मॉर्निंग सर. थँक गॉड. बघितलंस राईड करताना बॉसचा फोन. जॉनी का घेतोस लोड? जेव्हा तू असतोस ऑन द रोड घेतो एस बाईक मोड. संपूर्णपणे नवीन सॅमसंग गॅलेक्सी J7 वर डायमंड कट मेटल फ्रेम आणि सुपर एमोलेड डिस्प्ले हिला बनवतो आजवरची सर्वोत्तम. दी ऑल न्यू गॅलेक्सी J7 अँड J5 एक्सक्लुसिव्हली ऑन फ्लिपकार्ट. 21 वनौषधी आणि आयुर्वेदिक तेल पाक पद्धतीने बनलेलं झडत्या केसांसाठी एक प्रमाणित उपाय. केश किंग आयुर्वेदिक तेल, द किंग ऑफ ऑइल्स. कधीही एकमेकींशिवाय राहू शकत नाहीत या बहिणी. मग आज आपल्याच बहिणीपासून लांब जाऊन का जगावं लागतंय असं दुहेरी आयुष्य? दुहेरी पॉवर्ड बाय फॉक्स अँड 30 मे पासून सोमवार ते शनिवार रात्री 8:30 वाजता स्टार प्रवाह आणि स्टार प्रवाह HD वर. आज मेरे पास है ठंडी ठंडी आइस मेंथोल कूल के साथ पानी की सूरज तेरी बारी आ. एक्स्ट्रा कोल्ड मेंथॉल के साथ नया सिंथॉल कूल सोप अपने स्किन को रखे तरोताजा और समर प्रूफ.
सर्व टूथब्रश एकसारखे नसतात. डेंटिस्ट सोबत डिझाईन केलेला ओरल बी टूथब्रश अधिक बारकाईने प्लाक हटवतो आपल्या क्रिस क्रॉस ब्रिसेस सोबत. ओरल बी. आता तुम्हाला समजलं असेल का मिळते तुम्हाला एवढी चांगली सफाई. हाँ, अब कहाँ मुड़ो? मेन रोड पर स्कूल है ना, उससे दाएं रास्ता जा रहा है, तालाब के बगल से सीधा आ जाइए. अरे गाड़ी मुड़ तो जाएगी ना. मैं तो हाईवे से सटासट आ गया. आप तो 2 साल से गांव में आए नहीं हैं. अब वो बात नहीं रही गांव में कि 2 बूंद बारिश पड़ी और सब बंद. गांव की सड़कें भी अब टनाटन बन गई हैं. वो क्या कहते हैं आप अंग्रेजी में, आने जाने में नो प्रॉब्लम. हाँ, पिछले 2 सालों में प्रतिदिन 100 किलोमीटर ग्रामीण सड़कें बनाई गई. वर्ष 2019 तक 2.23 लाख किलोमीटर सड़कें बनवाकर छोटे से छोटे गांव को भी सड़कों से जोड़ा जाएगा. 2015-16 में 6029 किलोमीटर के हाईवे बनाए गए. अब की बार गांव में भी रफ्तार. 4 दिन में मुआवजा मिल जाएगा. 4 महीने हो गए, मुआवजे की शक्ल तक नहीं देखी. बंद करवाओ इस टेलीकास्ट को. किसान अनपढ़ जरूर होता है लेकिन बेवकूफ नहीं होता. अनन्या चिंतयन्तो ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. तुमची सुरक्षा आणि समृद्धी आहे आमची जबाबदारी. आज मेरे पास है ठंडी ठंडी आइस, मेंथोल कूल के साथ. कपाने की सूरज तेरी बारी आ. एक्स्ट्रा कोल्ड मेंथॉल के साथ नया सिंथॉल कूल सोप अपनी स्किन को रखे तरोताजा और समर प्रूफ. अब पाइए ताजगी के साथ जर्म प्रोटेक्शन भी. सिंथॉल कूल के साथ 99.9% जर्म प्रोटेक्शन वाला सिंथॉल कॉन्फिडेंस प्लस साबुन बिल्कुल मुफ्त. वजन अगदी कितीही असो, मोठ्या आरामात उचलतो बीकेटी टायर. बीकेटीचं नाव घ्या सारे, ट्रॅक्टरची ही मर्जी आहे. बीकेटी टायर ट्रॅक्टरचा खरा मित्र. टॉक टाइम मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आजचा आपला विषय आहे रशियामधील वैद्यकीय शिक्षण. आपल्याला मार्गदर्शन करतात डॉक्टर अमित कांबळे. लगेचच आपल्या चर्चेला सुरुवात करूया. सर, मला याबद्दल विचारायचं की रशियामध्ये एमबीबीएस करण्यासाठी प्रवेश प्रक्रिया जी आहे ती नेमकी कशी काय असते? आता 4 तारखेला आणि 5 तारखेला म्हणजे 4 तारखेला मुंबई या ठिकाणी आमचा पहिला ऍडमिशन राऊंड असणार आहे आणि 5 तारखेला पुण्यामध्ये 10वी 11वी आणि 12वी यांचे ओरिजिनल मार्कशीट्स आणि त्याचे सेट ऑफ झेरॉक्स, त्याचप्रमाणे विद्यार्थ्याचे 5 फोटोग्राफ्स आणि पालकांचे 5 फोटोग्राफ्स असणे, विद्यार्थी आणि त्यांचे पालक हजर असणं आवश्यक आहे. ज्यांच्याकडे त्यांचे मार्कशीट नाही त्यांचा ऑनलाईन रिझल्ट ते आणू शकतात. बरोबर, नक्कीच. म्हणजे 4 आणि 5 जूनला म्हणजे 4 जूनला मुंबईतले विद्यार्थी आणि 5 जूनला पुण्यातले विद्यार्थी तुम्हाला भेटू शकतात. माझा पुढचा प्रश्न असा आहे की स्क्रीनिंग टेस्ट सुद्धा ही महत्वाची असते एमबीबीएस करण्यासाठी रशियामधून. तर ही नेमकी काय असते आणि जर यामध्ये विद्यार्थी नापास झाला तर मग त्याचं पुढे काय? स्क्रीनिंग टेस्ट ही नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स ऑन बिहाफ ऑफ मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया ही परीक्षा घेते. प्रत्येक जो विद्यार्थी परदेशाला जातो त्याला परत भारतात आल्यानंतर ही परीक्षा देणं आवश्यक आहे. 300 मार्काची ही परीक्षा आहे, मल्टिपल चॉईस क्वेश्चन आन्सर्स, आणि 50% म्हणजे 150 मार्क जर त्याला मिळाले तर तो पास होतो. जर एखादा विद्यार्थी फेल झाला तर त्याच्यात टेन्शन घेण्याचं काही कारण नाही, कारण मल्टिपल ह्याला अटेम्प्ट्स आहेत. जर तुम्ही रशियाचा रिझल्ट MCIचा बघितला तर तो सगळ्यात जास्ती आहे, म्हणजे 60-70%. आणि मी बाकीच्या कंट्रीचं तुम्हाला रिझल्ट ऑलरेडी सांगितलेला आहे. मागच्या वर्षीचे जे आमचे टॉपर होते डॉक्टर मिलिंद शिंदे भोरचे,
233 मार्क्स त्याला होते. कझान विद्यापीठाचा तो विद्यार्थी आहे. नक्कीच. हॉस्टेल आणि मला वाटतं सुरक्षेबद्दल तर आपण बोललोच, मात्र भारतीय विद्यार्थ्यांसाठी जेवणही तितकं महत्वाचं असतं. म्हणजे वातावरणाशी तर जुळवून घेणं महत्वाचं असतं, मात्र त्याचबरोबर अन्न जे आहे हे सुद्धा तितकंच महत्वाचं असतं. तर एकंदरीत अन्नाची सुविधा जी आहे ती कशी काय असते आणि मेसची सुविधा सुद्धा इथे उपलब्ध आहे का? मेस नसतात, कॅन्टीन्स आहेत, इंडियन रेस्टॉरंट्स आहेत, इंडियन स्पायसेस आहेत. जनरली मुलं स्वतःचं जेवण स्वतः बनवतात, कारण मेस ही फॅसिलिटी विद्यार्थ्यांना परवडत नाही. फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट करायला लागतो मेस बरोबर, आणि बरेच विद्यार्थी म्हणजे फक्त इंडियन विद्यार्थी तिथे शिकत नाहीत, म्हणून एका कंट्रीच्या लोकांसाठी फक्त मेस करणं हे युनिव्हर्सिटीच्या रूल्सच्या अगेन्स्ट असतं. बरोबर. पुन्हा एकदा तुम्ही अगदी थोडक्यात विद्यार्थ्यांना काय सांगाल की ऍडमिशनसाठी म्हणजे MBBS करण्यासाठी रशियामधून त्यांनी काय करावं? अगदी कमी वेळ राहील. 5 तारखेला आणि 4 तारखेला स्वतः मी तिथं असणार आहे. तुमचे डॉक्युमेंट्स तुम्ही घेऊन या. ज्यांना इंडियात ऍडमिशन मिळत आहे त्यांनी जरूर इथं करा, आणि जे डिटरमिंट आहेत आणि ज्यांना स्वतःचं करिअर पॉझिटिव्ह करिअर करायचं आहे त्यांनी नक्की आमची भेट घ्या आणि आपलं ऍडमिशन फायनलाइज करा. नक्कीच. सर, तुम्ही इथे आलात आणि MBBS रशियामधून आपण कसं काय करू शकतो यासाठी आमच्या विद्यार्थ्यांना इतकं छान असं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आपले मनपूर्वक थँक्यू सो मच फॉर इन्व्हायटिंग. थँक्यू. टॉक टाइम मध्ये आज आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तुम्ही पाहत रहा IBN लोकमत.